कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। केदार या घरात पुन्हा यायला हवाय का तुम्हाला? हो नक्की? हो। मग तुला आत्तापासून एक गोष्ट करावी लागेल। तुला आत्तापासून माझं ऐकावं लागेल, नेत्राचं नाही। असं केल्याने खरंच केदार येईल? शब्द आहे माझा। पण तू कशावरून खरं बोलतेस? मी का विश्वास ठेवावा तुझ्यावर? तू आतापर्यंत करत जे काही केलेस ते बघता कशावरून तू हे सगळं खरं बोलतेस? तर सांग ना, विश्वास का ठेवू मी तुझ्यावर? विश्वास ठेवावाच लागेल। तुम्ही केदारला शोधलत, सापडला का? नाही ना, कारण केदार कुठे आहे ते कोणाच्या बापाला समजणार नाही, पोलिसांना सुद्धा नाही। कारण केदार कुठे आहे हे फक्त मला माहिती आहे। मी पाया पडते तुझ्या, प्लीज मला सांग माझा केदार कुठे आहे? मला माझा केदार हवाय परत, प्लीज सांग ना कुठे माझा केदार? नेत्राने पाठवलंय ना तुला? मी चालेल। त्या दिवशी तू केदार बद्दल बोललीस तेव्हापासून मला असं वाटत होतं केव्हा एकदा तुझ्याशी केदार बद्दल बोलते, म्हणून आले मी। प्लीज सांग ना माझा केदार कुठे? मला माझा केदार हवा आहे। हाँ ठीक है, कळवतो मी। तुझं इथं काय काम? आणि तुला सांगितलं होतं ना मी नसताना इथे यायचं नाही म्हणून।
विरोचकाला खरंच माहित असेल का ग केदार कुठे आहे ते? केदार काका? हो, म्हणजे विरोचकाला बोलण्यात गुंतवण्यासाठी मी केदारचा विषय काढला होता. तेव्हा विरोचक आत्मविश्वासाने म्हणाला की त्याला माहिती आहे केदार कुठे आहे ते. मला कळतंय नेत्रा, पण विरोचक जे काही म्हणाला ते खरं असेल तर, त्याला माहित असेल तर केदार कुठे आहे ते, आणि माझा केदार जर परत येणार असेल ना तर मला ते हवंय. केदार काका जर परत येणार असतील ना तर ती जगातली सगळ्यात चांगली गोष्ट असेल. पण जेव्हा ते परत येतील तेव्हा ते विरोचकामुळे नसेल, देवी आईमुळे असेल. काकू, तुम्ही असा विश्वास नका ठेवू विरोचकावर. केदार काकाचं नाव घेतलं तरी काकू इमोशनल होते. लगेच तिच्या डोळ्यात होप जिवंत होतात. आय रिअली होप विरोचकाचं बोलणं काकूने मनावर नको घ्यायला. साहेब, काकूने विरोचकाचं बोलणं मनावर घेतलंय म्हणून तर त्या हे सगळं बोलल्या. इतकी वर्ष झाली केदार गायब आहे. केदारचं असं गायब होणं ही जखम कधीच भरून निघणार नाही. पण एव्हाना केतकीने हे सत्य स्वीकारायला हवं होतं. नाही बाबा, शेवटच्या श्वासापर्यंत काकू ह्याच आशेवर राहणार की कधीतरी केदार काका परत येतील. आता असं वाटतंय काकूंना विरोचकाकडे जाऊ द्यायलाच नको होतं. आता विरोचक जे काही बोललाय ना ते काकूंच्या मनात राहणार, आणि कदाचित विरोचक सतत काकांचं नाव वापरून काकूंना भेटायचा प्रयत्न करणार. नाही नेत्र, असं नाही होणार. मी बोलेन केतकीशी, काळजी घेईन मी. मुळात मला असं वाटतं की तुम्ही दोघी यामध्ये पडू नका. तर मला सांगा, तुम्ही कधी निघताय वावशेला जायला? मध्यरात्रीपर्यंत निघू. विरोचक रात्री बेरात्री जागा असतो. अद्वैतच्या आईच्या फोटो फ्रेम मध्ये लपवलेला ध्वज सुरक्षित आहे की नाही हे बघायला जर तो खाली आला आणि त्याला हे सगळं कळलं ना तर खूप मोठी गडबड होईल. त्यामुळेच आपल्याला जे काही करायचं ते नीट प्लॅन करून ठरवून करावं लागेल. भीती त्याचीच वाटते. विरोचकाला जर कळलं की ध्वज जागेवर नाहीये तो समोर येणाऱ्या माणसावरती हल्ला करेल. नाही, असं होता कामा नये. सगळ्यांनी विरोचकापासून लांब राहायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.